तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर सकाळी सकाळी चिंचवड गावामधून आपल्याला बुकिंग मिळाली होती हिंजवडी फेस 1. तर ब्ल्यू रिचपाशी ड्रॉप होतं त्यांचं क्युबिक्स कंपनीजवळ. तर ड्रॉप केलं आणि बघतोय तर काय सकाळी सकाळीच रिक्षावाले इकडं लाईन लावून थांबले होते. सकाळी मित्रांनो इकडनं बुकिंग मिळत नसतात एवढ्या. इथं सकाळी लोक जॉबसाठी येणारे असतात, जाणारे लोक ही दुपारनंतरच असतात, 1-2च्या नंतर. तर सकाळी इथं गर्दी करून काय फायदा नाही. तुम्ही ड्रॉप केलात तर लगेच लोकेशन चेंज करा. इकडे हिंजवडी साईडला आपला मेन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडे तुम्ही आलात तर इकडनं तुम्हाला बुकिंग मिळू शकते. इथं फक्त सकाळी लोक येणारी असतात आणि जे काही इकडे बिल्डिंगमध्ये लोक राहणारी असतात ते सर्व इथंच जॉब करतात. म्हणजे ह्याच्यातले 80% लोक इथं जवळपासच जॉब करतात. तर बुकिंग इथून तुम्हाला मिळाली तर कुठली लोकल बुकिंगच मिळणार आहे. कुठं फेस 1 फेस 2ची इथल्या जवळच्याच बुकिंग मिळणार आहेत. आणि ट्रॉफिकमध्ये इकडं अडकून पडायला होतं. तर इकडनं बुकिंग तुम्हाला समजा मोठी घेऊन जायचं असेल तर इकडनं वाकड साईडला जावं लागणार आहे. तर इथं थांबून बुकिंग मिळत नाही. सकाळी सकाळी लोक इथं येणारे जॉबसाठी. आता या सर्व IT कंपनी आहेत आणि IT कंपनीमध्ये लांबून लांबून लोक येतात इथं. आणि ड्रॉप केल्यानंतर तुम्ही इथं जास्त वेळ थांबू नका, कारण इथनं बुकिंग लवकर मिळत नाही. जी काही इथं लोक राहतात ती सर्व इथं जॉब करतात आणि एखाद्या 100रातले 1-2 लोक कुठं बाहेर जाणारे असतात. तर ते तुम्ही 50-60 रिक्षावाल्यामध्ये कुणाला बुकिंग भेटणार आहे ती सांगता येत नाही त्याचं. तर जास्त टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपलं लोकेशन चेंज करा आणि कुठं दुसरीकडे आपल्याला बुकिंग मिळेल तिकडं जाऊन तुम्ही थांबला तर चालेल. इथं लाईन लावून काहीच फायदा होत नाही. इथं बुकिंग मात्र तुम्हाला दुपारी कधी तुम्ही इकडे ड्रॉपला आलात तर इथनं तुम्हाला 100% बुकिंग मिळणार आणि चांगलीच बुकिंग मिळणार. तर सकाळी सकाळी गर्दी करण्यात काय अर्थ नाही. इथं धंद्याचा वेळ असतो. इथं तासनतास तुम्ही थांबून काय फायदा होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही लोकेशन चेंज केलं, दुसरीकडे कुठे गेलात वाकड साईडला, तर तुम्हाला तिकडनं